आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता काबीज करत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर आपला झेंडा फडकवला आहे। अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बाबा जयस्वाल यांची निवड झाली। ही निवड प्रक्रिया नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये पार पडली आणि जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला। या परिस्थितीचा फायदा घेत भाजपने बाजी मारत जिल्हा परिषदेत आपली सत्ता प्रस्थापित केली आणि स्थानिक राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केली आहे। खाली थांबून फोर्स मध्ये थांबू दे मॅडम। फोर्स मध्ये भैया मागे ना बस मागे हो हो सर सदस्यांना आणि सदस्य पाठवून देऊ। आमदार साहेब तुम्ही थोडंसं बाजूला सरकून घ्या बरं आता। सदस्य घेऊन या सदस्यांना चला बाकीचे सगळे मागे सरका। चला बस का जरा चला तुम्ही बाजूला या जरा। बस का आपण बघताय की संबंध देशामध्ये संबंध राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामकाजामुळे या ठिकाणी देश आणि राज्य अत्यंत चांगल्या प्रगतीपथावर जात आहेत आणि गल्ली ते दिल्ली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता असावी यासाठी मोठ्या बहुमताने आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली। उपाध्यक्षपदी आमचे सहकारी जितेंद्र जयस्वाल साहेब यांची निवड झाली। पहिले अध्यक्ष असतात ज्या निवडणुकीत सर्वच पक्षाचे पक्षाने या ठिकाणी बहिष्कार घातला असं म्हणता येणार नाही। त्यांनी एक प्रकारे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। कसे सहकार्य केले ते आमचा 32चा कोरम या ठिकाणी जो काही मॅजिक फिगर आहे तो पूर्ण झालेला होता आणि म्हणून ते या ठिकाणी आलेले। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।